लागला वाटला सत्संग याच्यापेक्षा आमच्या आचरणात किती उतरला, आम्ही किती आमच्या त्या दुर्गुणांचा त्याग करतोय, आम्ही किती चांगलं घडतो आहे हे महत्त्वाचं आहे. दादाजी आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष ठिकाणी असतातच, पण आमच्या आत असलेला तो आम्हाला दिसत नाही. तो दिसायला तर काही जन्माचं भाग्य लागेल, त्याची कृपा लागेल, तीच कृपा मिळावी आणि माझाच मी मला कळावा याच्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरू काही युगानंतर जेव्हा सगुण रूपात साकार घेत आणि तिलोक्याचा सत्संग जीवाला आम्हाला मानवजन्मात लागतो, तो आचरणात आणण्यासाठी जीवाची तळमळ ओढ दिवसेंदिवस अधिक 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 वाढली पाहिजे. आम्ही जसं जसं तिथे रोज येतो, आम्ही जसं जसं येणार होतो ओळखीतून तसे ओढ हळूहळू 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 कमी होतो आणि तिथेच आमच्या उदयाला आलेलं भाग्य पुन्हा अधोगतीकडे जायला. सद्गुरू प्रेमाची, सद्गुरूची भक्तीची ओढ ही दिवसेंदिवस अधिक अधिक तीव्र व्हायला लागली, पण तसं होत नाही. म्हणूनच पुन्हा पुन्हा ती ओढ वाढावी याच्याकडे आम्हाला सत्संगाच्या माध्यमातून लक्ष द्यायचं आहे. ती ओढ कशी वाढेल आणि आमचं जीवन त्या भक्तीमध्ये कसं घडेल हे जास्त महत्त्वाचं असतं. असे सणवार आम्हाला प्रत्येक सणवारामध्ये काहीतरी अर्थ आहे, काहीतरी उपयोगाचं जीवात्म्यासाठीच आहे. देहाने तिथे नाचण्यासाठी किंवा देहाने आनंद घेऊन 4 दिवस करायचं आणि सोडून द्यायचं आणि मग थकलं तर प्रमाण झोपायचं. भक्तीमध्ये थकवा यायलाच नाही पाहिजे. इथे नेहमी उत्साह असला पाहिजे, इथे नेहमी आणखीन आणखीन आवड आणि आणखीन आणखीन आमच्या ती तीव्रता वाढून आम्हाला कुठे ना कुठे कशी सेवा करायला मिळेल इथे सांगा घेण्याचा काम आहे. मन स्वच्छ झालं आम्हाला सगळीकडची घाण दिसते, पण आमचं मनच घाणेरडं आहे तर आम्हाला कुठेही स्वच्छ घाण दिसत नाही. हे करून कळतो की आम्हाला कुठे घाण दिसत नाही, आम्हाला त्यामध्ये बदल करा असं वाटत नाही. सांगितलं तेवढ्या फक्त आम्ही कामं करतो, याला सेवा म्हणत नाही, याला भक्ती म्हणतो. सदैव सुंदर स्वच्छ निर्मळ पवित्र मन आणि कर जिथे असेल त्याच ठिकाणी परमेश्वर वास करतो आणि त्या जीवनामध्ये दुःखामध्ये सुद्धा आनंदाची अनुभूती येत असते. कारण माझ्याबरोबर किती दुःख आलं तरी माझे सद्गुरू स्वामी माझ्यासोबत आहे हा विश्वास आमच्या मनामध्ये जेव्हा असतो तेव्हा दुःखाने न थांबता तो सद्गुरू